जय बाळूमामा मित्रांनो, सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ या ग्रंथामधील आपण आज अध्याय 2 पाहणार आहोत. आरभावी कर्नाटकी ग्रामी बाळप्पा धनगर या नामी अपार कष्टे पिकवे भूमी 4 गुंठे तया पुत्र ऐसे मायप्पा तैसी दरिद्रता निष्पापा म्हणून आरभावीचा सोपा सोडिल्या त्याने. जवळ ग्राम अक्कोळ तेथे गणगोतांचा लोळ तेथेची मांडला खेळ प्रपंचाचा. ते परग्रामी आले तेथेची राबुनी रमले आणि सचोटीने राहिले साधुपरी. मायप्पा तरी बाळ करी काम खेळे खेळे खेळ परी बाळप्पाचे मनी कल्लोळ विचारांचा. म्हणे दोन्हीचे 4 करावे मायप्पाचे सत्वर. मग सत्यव्या सुंदर नेमस्त केली हलसिद्धनाथाची वाडी. तेथ बोते कुल उत्तम घडी तयाची सुंदर कन्या आवडी सून केली. मग मायप्पा सत्यव्या संसारी कन्या पुत्राची उभारी. सत्यव्याचे भाग्यपरी 3रा पुत्र तो हलसिद्धनाथापासी व्रत धरून एकादशी तिने प्रार्थिला 9सी यात्रा समयी. 9 मास जाता लवकरी एकादशी रविवारी ती सोडता सोमवारी पुत्र झाला. धनगर तरी सहजे काळा हा बाळच परी सावळा. मुखी कांतीचा झळाळा आगळाची प्रसन्नतयाची मुद्रा परी सप्तमीची समुद्रा. देवतांची इंद्रा मत्सरू करी मत्सरू व्हावा तया अनाम्या बाळू हे नाम. अपार जनकजननी प्रेम वाढे तैसा तयाचा नेम आगळाची. ना उच्छखल ना हसे ना खेळे ना हट्टे ना बासे परी एकला एकटा बसे एकांता माझी. ऐसी पाहुणी लक्षणे मुलखा वेगळे वागणे मायप्पा तयासी न म्हणे शिक्षणाची. तो आजोळी जाई जरी हलसिद्धनाथाची मंदिरी एकला एकटा घरी खेळ मांडी. तो जबजब पायी चाले पाय कधी नाशिनले खेळे माळ घर केले पाले खाई. मग माय रागवे खोटे पाठीवरी उठवी बोटे घरी नेऊनी साठो वाटे जीव घाली. बाळू कधी ना रडे भय भये तयाचे दडे गो श्वान मांजरी घोडे मित्र तयाचे. तैसेनी मोकळे जीवन पक्ष्यांची ऐकी गाणी ते साथी तयासी आणि चारा पाणी. पशुपक्षी चारा खाता बाळूची होई तृप्तता जीवाशी एकता सहजे तयासी. परी जगताची रीती तेथे माता पितया खंती हातीच गेला म्हणती पोर खेदे. मग कर्तव्याचे भरी नेनदा संतपणाची कुसरी बेत करीती अंतरी कल्याणाचे. कल्याण ते बाळू जाणे आणि काव्य चव जगणे तरी जगरीतीचे वागणे संताचे असे. हा 2रा अध्याय पूर्ण जेणे विद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई. तर आपण या अध्यायाचा आता सविस्तर मराठीमध्ये आपण आपण पाहणार आहोत. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यात आरभावी हे गाव आहे. या गावी बाळप्पा धनगर 4 गुंठे जमिनी जीवापाड कष्ट करून पिके घेत असे. बाळप्पाचा मुलगा मायप्पा गरिबीला कंटाळून बाळप्पाने आरभावी सोडली. जवळ असलेला अक्कोळ तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथे नातेवाईकांच्या गोतावळ्यात येऊन संसार सुरू केला. ते परगावी आले पण श्रम कामात रमले. सचोटीने वागून सज्जनाचे जीवन जगू लागले. कधी खेळात तर कधी कामात. अशा बालवयातील मायप्पाचा विवाह विचार बाळप्पाच्या डोक्यात घोळू लागला आणि सत्यव्या नावाच्या मुलीशी लग्नाचा बेत पक्का केला. हलसिद्धनाथांची आप्पाची वाडी इथल्या भोते घराण्यातल्या स्वरूप सुंदर सत्यव्याला सून म्हणून बाळप्पांनी घरी आणली. सत्यव्या मायप्पाच्या संसारवेलीवर कन्या आणि पुत्रांची सुंदर फुले उमलली. सत्यव्या पुन्हा 3ऱ्या वेळी पोटोशी राहिली. सत्यव्या एकादशीचा नियमित उपवास करत असे. यात्रेच्या वेळी आप्पाच्या वाडीस गेली असता आपल्याला पुत्र व्हावा म्हणून तिने हलसिद्धनाथाला नवस केला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. रविवारी एकादशीचा उपवास सत्यव्याने सोमवारी द्वादशीचे पारणे उरकले. दुपारी आश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3 ऑक्टोबर 1892
4:23 भक्त कैवारी जगद्वंद्य पुत्र जन्माला आला. धनगर बहुधा काळ्या वर्णाचे असतात, परंतु सावळ्या वर्णाच्या बाळाच्या मुखावर एक आगळी वेगळी आकर्षक तेजकांती दिसून येत होती. सप्तमीचा समुद्र व देवांचा अधिपती इंद्र यांनाही मत्सर हेवा वाटावा असे या बाळाचे प्रसन्न तेजस्वी सुंदर लोभस मुखकमळ होते. माय पित्यांच्या अपार प्रेमात वाढत असणाऱ्या या आगळ्या वेगळ्या बाळाला बारशा दिवशी बाळू असे नाव ठेवण्यात आले. या बाळूचे विशेष असे की तो खूप अवखळ असं म्हणजे चंचल नव्हता. हसणे नाही, खेळणे नाही, ना कसला हट्ट ना कसला त्रास. बाळू एकांतातच बसलेला असायचा. ही त्याची मुलखा वेगळी वागण्याची पद्धत मायप्पांनी त्याला शाळेत पाठवले नाही. तो आप्पाच्या वाडीला आजोळी गेला म्हणजे एकतर हलसिद्धनाथांच्या मंदिरामध्ये किंवा घरी एकटाच खेळात दंग झालेला असत. झपझप पायी चालत खळ्याकडे, माळावर घराकडे कचरा टाकून त्याचे पाय कधी शिनले नाही. झाडपाल्यांचा आस्वाद घेण्यात येतो आनंद मानी. मग माता सत्यवा खोटेच रागवून पाठीवर धम्मक लाडू देऊन बळेच घरी नेऊन प्रेमाने जेवून घालत असे. बाळूला रडणं ही एक चीज माहीत नव्हती, कारण त्याची भीती ही पळून गेलेली होती. गाय वासरं, कुत्री मांजरं, घोडेपाडे हे त्याचे साथीदार. त्यांना घालावे चारा पाणी, ऐकावी पक्ष्याची गाणी असे बाळूचे छंद होते. पशुपक्ष्यांनी चारा खाल्ल्यानंतर बाळूचे मन शांत होई. तर सर्व जीव समाधानी तर बाळूचा जीव समाधानी ही एकात्मता बाळूला सहज सोबत होती. पण ही त्याची जगावेगळी वागण्याची पद्धत. आईवडिलांना दुःख होऊन म्हणत, पोरगं आता हातचं गेलं आणि सुधारायचंच राहिलं. मामांचं संतत्व मायपित्यांना कळणार कसं? बापाचे कर्तव्य, मुलाचे कल्याण हाच त्यांच्या मनातील हेतू असणे स्वाभाविक आहे. जगरीतीच्या सांसारिक क्षणिक सुखाच्या बेचव जगण्यापेक्षा संतांचं कल्याणप्रद अक्षय सुखाचं जीवन बाळू जगत होता. असा हा इंद्रिय विषयांचा प्रभाव नाहीसा करणारा, पशुपक्षी प्राणी यांच्यावर प्रेम करायला शिकवणारा व अज्ञानाचा रंग फिका पाडणारा हा अध्याय दुसरा संपूर्ण झाला. जय